या स्पीड न्यूजचे प्रायोजक आहेत शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क। या कडक उन्हाळ्यात मनोरंजनाच्या थंडगार साधनांचा आस्वाद घ्या। सोलापूरच्या तापमानाचा पारा 44 अंशाच्या पुढे गेला आहे। शुक्रवारीही सोलापुरात उन्हाचा कडाका वाढलेला दिसून आला। सूर्य जणू आग ओकू लागल्याचा भास लोकांना जाणवत आहे। दुपारी 12 नंतर रस्ते सुनसान होत आहेत। उन्हाचे चटके जाणवत असल्यामुळे नागरिक स्वतःचा बचाव करण्यासाठी सावलीचा आधार घेत असल्याचं दिसून येत आहे। वाढत्या तापमानामुळे अक्कलकोट आणि हैदराबाद महामार्गावर बस पेटल्याच्या घटना ताज्या असतानाच शुक्रवारी दुपारी मंगळवेढा महामार्गावरील एका पेट्रोल पंपाजवळ स्कॉर्पिओनं पेट घेतला। अक्कलवाडी पेट्रोल पंपावर ही घटना घडली। महाराष्ट्रात सोलापूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये उष्णतेची लाट सुरू आहे। गेल्या संपूर्ण एप्रिल महिन्यात सोलापूरचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या वर होतं। आता तर हद्द झाली आहे। गुरुवारी सोलापूरसह महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांना उष्णतेच्या लाटेचा अलर्ट जाहीर करण्यात आला होता। एकीकडे सूर्य आग ओकत आहे। सोलापूर शहराचं तापमान प्रचंड वाढलं आहे। शुक्रवारी 44.7 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली असून ते जवळपास 45 अंशापर्यंत पोहोचलं आहे। त्यामुळं सोलापूरची आता महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वाधिक उष्ण शहर म्हणून नोंद झाली आहे। सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील विविध भागात समता नायक महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। या निमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। दरम्यान अक्कलकोट बस स्थानक डेपो परिसरातही श्री महात्मा बसवेश्वर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। आगार प्रमुख रणजित साळवी हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते, तर वीरशैव विश्व संघटनेचे संस्थापक अभिजित लोके आणि कार्यकारिणी सदस्य प्रदीप हिंडोळे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती। प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते श्री महात्मा बसवेश्वर यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं। त्यानंतर उपस्थित मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावातील एका शेतात विहिरीचा कठडा अंगावर पडल्यानं पोहत असलेले 2 चिमुकले विद्यार्थी ढिगाऱ्याखाली दबले होते। महाराष्ट्र शासनाचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशामक दलाच्या अथक प्रयत्नानंतर या 2 चिमुकल्या विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले। सोलापूर जिल्ह्याचं ग्रामीण पोलीस प्रशासन आणि दक्षिण सोलापूर तालुक्याचे तहसीलदार किरण जमदाडे हे घटनास्थळी गुरुवारी रात्री उशिरापर्यंत तळ ठोकून बसले होते। विहिरीतील संपूर्ण पाणी बाहेर काढून ढिगाऱ्याखाली दबलेल्या 2 चिमुकल्यांना बाहेर काढलं। भाषिक अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था असणाऱ्या पद्मशाली शिक्षण संस्था संचलित सर्व प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू केलं होतं। तसंच प्रशासनातील अधिकाऱ्यांच्या दिरंगाईमुळे अनेक प्रश्न प्रलंबित होते। अशा कार्यालयीन दिरंगाईच्या विरोधात आमरण उपोषण सुरू होतं। या उपोषणाची दखल घेत माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार केला। त्यानुसार प्रलंबित माध्यमिक शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यतेला मंजुरी आणि शालार्थ आयडीसाठी शिफारस देण्यात येणार असल्याचं लेखी आश्वासन देत उपोषण स्थगित करण्याचं आवाहन केलं। सोलापूर जिल्ह्याला जो रद्द केलेला क्रीडा विकास निधी आहे तो 2 वर्षांचा क्रीडा विकास निधी ताबडतोब मिळावा आणि सोलापूर शहर जिल्ह्यातील सर्व शाळा तसंच ग्रामपंचायतींना व्यायामशाळा आणि क्रीडांगण विकास अनुदान मिळावं या मागणीचं निवेदन सोलापूर शहर जिल्हा क्रीडा व शारीरिक शिक्षण शिक्षक महासंघाच्या वतीनं पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांना देण्यात आलं। त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यासाठी मंजूर झालेला सिंथेटिक मैदानासाठी जो वाढीव निधी 2.5 ते 3 कोटींचा आहे तोही मिळावा असं निवेदनात नमूद करण्यात आलं। काय ऊन वाढलंय, कंटाळा देखील आलाय, सुट्टी कुठे घालवायची हा प्रश्नही पडलाय। अहो मग कसला विचार करताय? आपल्या परिवारासोबत उन्हाळी सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी आपल्या जवळच्या आणि हक्काच्या शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये, जिथं करता येईल धम्माल मस्ती मौज मजा आणि अनुभवता येईल इंटरनॅशनल वॉटर राईड्सचा विलक्षण असा आनंद। वेव्ह पूल, रेन डान्स,
ॲडव्हेंचर वॉटर राईड्स, फॅमिली पूल, प्ले स्टेशन वॉटर राईड्स, सेल्फी पॉइंट फक्त शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क मध्ये. मोठ्यांसाठी 999 रुपयांचं तर लहानांसाठी 799 रुपयांचं वैशिष्ट्यपूर्ण पॅकेज. दुपारचं जेवण, स्विमिंग कॉस्ट्युम, सर्व प्रकारच्या राईड्स आणि खूप काही. सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत 365 दिवस सुरू असणारं एकमेव वॉटर पार्क शॉवर अँड टॉवर वॉटर पार्क. भीमाशंकर चाकोते इस्टेट, हिप्परगा तलाव, सोलापूर, तुळजापूर रोड, सोलापूर. संपर्क 86 98 12 88 88.